राज एज्युकेशन चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत ट्रबल शूटिंग ऑफ PSA ऑक्सिजन प्लांट. तर प्रेशर स्विंग ॲब्सॉर्प्शन ऑक्सिजन प्लांटमधील ट्रबल शूटिंग या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तर ऑक्सिजन प्लांट सुरू होत असताना ज्याही बिघाड येतात आणि त्या बिघाडावर काय ॲक्शन घ्यायची ते या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर पॉवर ऑन, लाईट नॉट इल्युमिनेटेड. जर पॉवर सुरू आहे परंतु लाईट प्रकाशित होत नाही त्यावेळेस काय असू शकते, तर नो पॉवर टू कंट्रोल सर्किट, म्हणजे कंट्रोल सर्किटमध्ये पॉवर नाही असा त्याचा अर्थ होतो. तर त्यावर ट्रबल शूट काय करायची, ॲक्शन काय करायची, तर चेक फ्युजेस, रिप्लेस इफ नेसेसरी. तर सर्वप्रथम फ्युजेस तपासायचे आणि जर ते फ्युजेस जळालेली असतील तर रिप्लेस करायचे. ऑफ ऑन स्विच नॉट इल्युमिनेटेड बट इन द ऑन पोझिशन. ऑन ऑफ स्विच ही प्रकाशित होत नाही परंतु ती स्विच ही ऑन पोझिशनवर जर असेल तर काय असू शकते, त्याचा निदान काय करता येईल आपल्याला, तर नो पॉवर टू कंट्रोल सर्किट, म्हणजे कंट्रोल सर्किटपर्यंत पॉवर नाही आहे. तर यासाठी ॲक्शन काय घ्यायची, व्हेरीफाय पॉवर टू सिस्टीम, म्हणजे सिस्टीमला पॉवर जाते आहे की नाही ते बघायचं. व्हेरीफाय सर्किट ब्रेकर इज ऑन, सर्किट ब्रेकर ऑन आहे की नाही ते तपासायचे. व्हेरीफाय करेक्ट व्होल्टेज थ्रू फ्युजेस, फ्युजेसमधून प्रॉपर प्रमाणात व्होल्टेज जाते आहे की नाही ते तपासायचे. आणि रिप्लेस फ्युजेस इफ नेसेसरी, आणि जर फ्युजेस बदलवायची गरज असेल तर बदलवायचे. दुसरा प्रकारचा जर प्रॉब्लेम असेल, ऑफ ऑन स्विच नॉट इल्युमिनेटेड बट ऑन द ऑन पोझिशन, म्हणजे ऑन ऑफ स्विच हे प्रकाशित होत नाही परंतु ती ऑन पोझिशनवर जर आहे तर काय होऊ शकते, तर LED ब्लॉन, म्हणजे LED फुटू शकतो प्रेशरच्या दाबाने. तर त्यासाठी ॲक्शन काय घ्यायची, तर रिप्लेस LED इफ नेसेसरी. जर LED लाईट फुटलेला असेल तर त्याला बदलवायचं. रिप्लेस द LED विथ द करेक्ट व्होल्टेज अँड टाईप ऑफ लाईट, आणि LEDमधून प्रॉपर व्होल्टेज आणि लाईट कुठल्या प्रकारचा लागायला पाहिजे ते बघावं आणि ते त्या पद्धतीचा LED हा रिप्लेस करावा. नो लाईट ऑन ऑक्सिजन ॲनालायझर. ऑक्सिजन ॲनालायझरमध्ये जर लाईट दाखवत नसेल तर काय करा, म्हणजे काय असू शकते, तर ब्लोन फ्युजेस, फ्युजेस उडू शकतो. लूज वायर, वायरचे जे कनेक्शन असतील ते लूज असू शकतात. त्यासाठी ॲक्शन काय करायला पाहिजे, तर चेक फ्युजेस, रिप्लेस इफ नेसेसरी. फ्युजेस रिप्लेस करायचे जर ते उडालेले असतील तर चेक अँड टायटन ऑल वायर्स, आणि जे कनेक्शनचे जे वायर आहेत ते तपासायचे आणि योग्य टाईट करायचे, म्हणजे घट्ट त्याला फिट करायचे. ऑक्सिजन जनरेटर डज नॉट रन. जर ऑक्सिजन जनरेटर हा योग्य रीतीने चालत नसेल तर काय कारणं असू शकतात त्याला, चेक टू सी इफ द जनरेटर इज इन अलाराम, म्हणजे जनरेटर हा अलाराममध्ये आहे की नाही हे तपासायचे. चेक लो फीड एअर फॉल्ट, एअर जो सप्लाय दिलेला आहे तो कमी जर झाला असेल ते तपासायचं. चेक लो इन्स्ट्रुमेंट एअर फॉल्ट, म्हणजे जे इन्स्ट्रुमेंटमधून एअर जे जात आहे ती जर कमी झाली असेल त्यामुळे, तर ॲक्शन याच्यावर काय करायचं, तर चेक ऑल अलाराम अँड चेक ऑल फॉल्ट लाईट स्टेटस, म्हणजे सर्व अलाराम चेक करायचे आणि सर्व लाईटचे जे लाईट लागलेली आहेत की नाही ते तपासायचे. त्यानंतर चेक फीड एअर प्रेशर, जे आपण प्रेशर देत आहे, फीड करत आहोत
एअर प्रेशर हवेचा दाब हा तपासायचा. त्यानंतर चेक इन्स्ट्रुमेंट एअर प्रेशर म्हणजे इन्स्ट्रुमेंटमधील एअर प्रेशर हे सुद्धा तपासावे. तर या पद्धतीची ॲक्शन या कारणासाठी जर ऑक्सिजन जनरेटर रन होत नसेल तेव्हा घ्यायची आहे. ऑक्सिजन जनरेटर डज नॉट रन म्हणजे ऑक्सिजन जनरेटर हा सुरू होत नाही. तर याला कारणे काय असू शकतात? तर चेक फिल्टर फॉल्ट, तर फिल्टर फॉल्ट असू शकतो, तो तपासावा, किंवा ड्रायर फॉल्ट असू शकतो, या कारणाने जनरेटर सुरू होत नाही. तर ॲक्शन काय घ्यायची? तर चेक इफ व्हॉल्व हॅज बीन क्लोज, जर व्हॉल्व बंद असेल तर ते तपासावे. चेक कॉम्प्रेसरसुद्धा तपासावे. चेक ड्रायर तपासावे. चेक डीपी फॉल्ट, डीपीमध्ये काही फॉल्ट आला आहे का ते तपासावे. चेक मॉइश्चर अलाराम अंडर एअर रिसिवर हॅज गॉन इन टू द अलाराम थ्रू हाय मॉइश्चर, जर एअर रिसिवरमधून अलाराममध्ये मॉइश्चर जर आला असेल त्यामुळे सुद्धा म्हणजे आला की नाही हे तपासावे. वॉर्निंग फर्दर इन्व्हेस्टिगेशन मे बी रिक्वायर्ड बिफोर रिस्टार्टिंग जनरेटर, आणि जनरेटर सुरू करण्यापूर्वी आणखी काही त्यामध्ये फॉल्ट आहेत का ते योग्य पद्धतीने तपासून घ्यावे. ऑक्सिजन जनरेटर डज नॉट रन, नो अलाराम लाईट आर ऑन, म्हणजे ऑक्सिजन जनरेटर सुरू होत नाही आणि अलाराम लाईटसुद्धा ऑन नाही, म्हणजे सुरू नाही. तर त्यावेळेस कारणे काय असू शकतात? तर चेक इफ LED लाईट इज ब्लॉन ऑन फ्रंट पॅनल, चेक फ्युजेस, चेक ऑक्सिजन प्रेशर ट्रान्समीटर. तर काय करायचं? फ्रंट पॅनलमध्ये जे समोर दिसणारे जे पॅनल आहे त्यामध्ये LED लाईट हा उडालेला आहे का ते तपासावे. फ्युजेस तपासावे आणि ऑक्सिजन प्रेशर ट्रान्समीटरमधील ऑक्सिजन प्रेशर हा सुद्धा तपासावा. तर यासाठी काय काळजी म्हणजे काय ॲक्शन घ्यायची, ट्रबलशूट काय करायचं? तर चेंज LED लाईट जर ब्लॉन झाला असेल तर त्याला बदलवावं. चेक अँड चेंज फ्युजेस तपासायचे, जर फ्युजेस उडालेले असतील तर नवीन फ्युजेस लावावे. लूज वायर आर अ फॉल्ट प्रेशर ट्रान्समीटर, टायटन वायर अँड आर रिप्लेस प्रेशर ट्रान्समीटर. तर काय करायचं? ट्रान्समीटरमधील वायर जर हे लूज असतील तर त्याला टाईट करायचं आणि प्रेशर ट्रान्समीटरमधला जर दाब असेल, प्रेशर असेल, तो सुद्धा तपासायचा किंवा त्याला रिप्लेस करायचं. स्टँडबाय इंडिकेटर लाईट नेवर गोज ऑन, म्हणजे आपण स्टँडबाय इंडिकेटर लाईट लावून ठेवतो आणि तो जर ऑन पोझिशनमध्ये नाही आहे, सुरूच होत नाही आहे, तर त्यावेळेस काय कारणं असतील? तर ऑक्सिजन युजेस एक्सीड ऑक्सिजन प्रोडक्शन, म्हणजे ऑक्सिजनचं उत्पादन जास्त होत असेल त्याच्या क्षमतेपेक्षाही. एअर लीक ऑर ऑक्सिजन लीक इन ऑक्सिजन युनिट, ऑक्सिजन युनिटमध्ये ऑक्सिजन लीक होत असेल. प्रेशर ट्रान्समीटर इज सेट ॲट ए शॉट ऑफ प्रेशर हायर दॅन द जनरेटर कॅन ऑप्टेन, म्हणजे बंद स्थितीमध्ये सुद्धा ट्रान्समीटर सेट हा जास्त प्रेशर देत असेल त्या कारणाने सुद्धा बंद राहू शकते. आणि ऑक्सिजन प्रेशर ट्रान्समीटर हॅज फेल्ड, जर ऑक्सिजन प्रेशर ट्रान्समीटर बंद पडला तर इंडिकेटर लाईट सुरू होत नाही. त्यासाठी ॲक्शन काय घ्यायची आहे? नन रिक्वायर्ड अनलेस मोर ऑक्सिजन रिक्वायर्ड ॲड मोर प्रोडक्शन, म्हणजे जेव्हा ऑक्सिजनची आपल्याला रिक्वायरमेंट आहे तेव्हा त्याला प्रोडक्शन करायचे. चेक फिटिंग अँड कनेक्शन विथ अ सोपी वॉटर सोल्युशन फॉर लीक, साबणाच्या पाण्याने जे लिकेज असतील फिटिंगमधील ते लिकेज सोप वॉटरच्या साहाय्याने चेक करायचे. त्यानंतर टायटन लीकी फिटिंग आफ्टर प्रेशर हॅज बीन रिलीव्ड, प्रेशर
कमी करायचा, रिलीव्ह करायचा, सोडून द्यायचा आणि त्यानंतर त्या फिटिंगमधील लिकेज चेक करायचे. लोअर प्रेशर ट्रान्समीटर सेटिंग आणि प्रेशर ट्रान्समीटरमधील प्रेशर हे काय करायचे, कमी करायचे. रिप्लेस प्रेशर ट्रान्समीटर मस्ट बी क्लीन, आणि जेही प्रेशर ट्रान्समीटर आपण रिप्लेस करणार आहोत त्याला योग्य पद्धतीने क्लीन करायचे, स्वच्छ करायचे. तर ही ॲक्शन त्यावेळेस घ्यायला पाहिजे की इंडिकेटर लाईट जर ऑन होत नाही तेव्हा. त्यानंतर स्टँडबाय इंडिकेटर लाईट जर ऑन होत नसतील तर आणखी दुसरे काय कारणं राहू शकतात. तर एअर सप्लाय टू जनरेटर इज इनॲडिक्वेट. इनलेट एअर प्रेशर शुड बी रीड 600 to 700 किलो पास्कल. तर जनरेटरला जो एअर सप्लाय होत आहे तो जर योग्य नसेल तर त्यावेळेस तो इनलेट एअर प्रेशर हा किती असायला पाहिजे, तर तो 600 ते 700 किलो पास्कल एवढा असायला पाहिजे. त्यानंतर लीक ऑन पायपिंग आर फिटिंग दॅट कनेक्ट टू प्रेशर ट्रान्समीटर. आणि प्रेशर ट्रान्समीटरला जेही पाईपलाईन आणि फिटिंग जी केलेली आहे त्यामध्ये जर लिकेज असेल तर त्यामुळे सुद्धा स्टँडबाय इंडिकेटरमधील लाईट लागत नाही. तर यासाठी ट्रबलशूट काय आहे, ॲक्शन काय काय घ्यायची आहे. तर फॉर ऑक्सिजन सर्व्हिस म्हणजे इन्क्रीज सप्लाय एअर अँड सप्लाय एअर प्रेशर. तर जो आपण सप्लाय करणार आहोत ऑक्सिजन त्याचा प्रेशर इन्क्रीज करायचा. त्यानंतर विथ सोपी वॉटर चेक पायपिंग दॅट कनेक्ट टू ऑक्सिजन जनरेटर टू ऑक्सिजन रिसिव्हर. म्हणजे ऑक्सिजन जनरेटरकडून ऑक्सिजन रिसिव्हरकडे जाणाऱ्या जेही पाईपलाईन आहे त्याला सोप वॉटरच्या साहाय्याने लिकेज चेक करायचे. आल्सो चेक फिटिंग ॲट बोथ एंड ऑफ पायपिंग. आणि पाईपलाईन आहे त्या पाईपलाईनमधील सुरुवातीला आणि शेवटचे एंड जे आहे त्यामधील सुद्धा कनेक्शन सोप वॉटरच्या साहाय्याने लिकेज त्याची चेक करावे. तर ही ॲक्शन त्यावेळी आपल्याला घ्यायची आहे. लो आर नो ऑक्सिजन प्युरिटी ऑक्सिजन ॲनालायझर. ऑक्सिजन ॲनालायझरमध्ये जर प्युरिटी कमी मिळत असेल म्हणजे शुद्धता ऑक्सिजनची कमी मिळत असेल किंवा मिळतच नसेल तर याला कारणे काय राहू शकतात. तर ऑक्सिजन सेल मे रिक्वायर कॅलिब्रेशन. ऑक्सिजन सेलला तपासण्याची गरज आहे. ऑक्सिजन सेल हॅज एक्सपायर्ड. ऑक्सिजन सेल ह्या कालबाह्य होऊ शकतात. सेल आयसोलेशन वॉल मे बी क्लोज किंवा आयसोलेशन वॉल बंद राहू शकते. चेक O2 सेल फ्लो मीटर म्हणजे ऑक्सिजन सेल फ्लो मीटर हे सुद्धा तपासणे. त्यानंतर रन अँड कॅलिब्रेट वॉल आणि वॉल सुरू करणे किंवा वॉल तपासणे हे यावरील उपाय होऊ शकतात, असू शकतात. त्यासाठी आपल्याला काय ट्रबल शूटिंग करायची आहे, काय ॲक्शन घ्यायची आहे. तर ऑक्सिजन सेल ज्या असतील त्याला कॅलिब्रेट करायचे. मेंटेनन्स मॅन्युअल प्रमाणे त्या ऑक्सिजन सेल ह्या योग्य पद्धतीने तपासायच्या. चेंज सेल अँड कॅलिब्रेट न्यू सेल. जे ऑक्सिजन सेल असतील त्या बदलवायच्या आणि नवीन जे सेल आहेत त्याचीसुद्धा योग्य पद्धतीने तपासणी करायची, कॅलिब्रेट करायचं त्याला. ओपन ऑल आयसोलेशन वॉल. आणि जर प्युरिटी भेटत नसेल तर आयसोलेशन वॉल सर्व जे असतील ते सर्व उघडायचे. त्यानंतर ऑक्सिजन फ्लो मीटरमधील म्हणजे ऑक्सिजन सेल फ्लो मीटर शुड बी रीडिंग 0.2 लिटर पर मिनिट. तर ऑक्सिजन सेल फ्लो मीटरमधील रीडिंग हे 0.2 लिटर पर मिनिट एवढी असायलाच पाहिजे. त्यानंतर टर्न टू रन पोझिशन आणि त्यानंतर त्याला काय करायचं, रन पोझिशनमध्ये आणायचं म्हणजे सुरू करायचं. तर या पद्धतीची आपल्याला ॲक्शन घ्यावं लागेल ऑक्सिजन प्युरिटी मिळत नसेल ऑक्सिजन ॲनालायझरमध्ये तर. त्यानंतर लो प्युरिटी ऑक्सिजन आउट ऑफ सर्ज वेसल. तर सर्ज वेसलमधून निघणारा जो ऑक्सिजन आहे त्यामध्ये जर प्युरिटी शुद्धता ही कमी मिळत असेल तर काय कारणं असू शकतात.
तर इनिशियल स्टार्टअप आर लॉंग शटडाऊन, म्हणजे प्लांट अगदी सुरुवातीला किंवा जर प्लांट बऱ्याच दिवसापासून बंद आहे त्यामुळे लो प्युरिटी मिळू शकते सर्ज वेसलमधून निघणाऱ्या ऑक्सिजनमध्ये, किंवा एक्सेसिव्ह कंजम्पशन ऑफ ऑक्सिजन फ्रॉम ऑक्सिजन रिसिवर, ऑक्सिजन रिसिवरमधून जास्त खपत होत असेल, जास्त कंजम्पशन असेल ऑक्सिजनचा, तो एक कारण असू शकते. त्यानंतर ऑक्सिजन जनरेटर नॉट सायकलिंग प्रॉपरली, आणि ऑक्सिजन जनरेटर हा योग्य सायकलमध्ये काम करत नसेल त्यामुळे सुद्धा होऊ शकते. किंवा वन आर मोर वॉल्व्स आर ओपन, यामुळे सुद्धा हा एक कारण राहू शकते. तर त्यासाठी काय गरज आहे, तर त्यासाठी गरज आहे की अलाउ फॉर 30 minutes to 1 hour फॉर प्युरिटी कम टू अप टू स्पेसिफिक व्हाईल व्हेंटिंग लो प्युरिटी ऑक्सिजन, म्हणजे सुरुवातीला अर्धा तास ते 1 तास हे प्युरिटी यायला अलाउ करायची. ऑक्सिजन डिमांड टू हाय जर, म्हणजे ऑक्सिजन डिमांड जर जास्त असेल तर कटबॅक ऑक्सिजन कंजम्पशन अंटिल द ऑक्सिजन प्रेशर इन ऑक्सिजन सर्ज टँक इज 310 kPa मिनिमम, म्हणजेच ऑक्सिजन सर्ज टँकमधील ऑक्सिजन प्रेशर कमीत कमी 310 kPa येत नाही तोपर्यंत काय करायचं, कटबॅक कंजम्पशन देत राहायचं. An increase in generator size may be required or a larger receiver for peak demand. जेव्हा ऑक्सिजनची डिमांड जास्त असेल त्यावेळेस जनरेटर साईज हा सुद्धा वाढवावा आणि रिसिवर जे टँक असेल ती सुद्धा वाढवावी जेव्हा ऑक्सिजनची डिमांड वाढेल तेव्हा. लो प्युरिटी ऑक्सिजन आउट ऑफ सर्ज वेसल, ऑक्सिजन म्हणजे सर्ज वेसलमधील ऑक्सिजनची प्युरिटी जर अजून कमी असेल तर त्याला आणखी कारणे राहू शकतात. तर एक्सेसिव्ह कंजम्पशन ऑफ ऑक्सिजन फ्रॉम ऑक्सिजन रिसिवर, ऑक्सिजन जनरेटर नार सायकलिंग प्रॉपरली, म्हणजे ऑक्सिजन रिसिवरमधून ऑक्सिजन जर जास्त कंजम्पशन होत असेल हा एक कारण राहू शकतो, आणि ऑक्सिजन जनरेटर सायकल जर प्रॉपर काम करत नसेल तो एक कारण राहू शकतो. त्यासाठी ट्रबल शूटिंग काय आहे, तर विथ सोपी वॉटर चेक फॉर लीक ॲट वॉल्व, स्टेम, होसेस, ॲक्च्युएटर ऑर सोलेनॉइड वॉल्व, रिपेअर लीक ॲज नेसेसरी. तर सोप वॉटरच्या साह्याने सर्व वॉल्वमधील आणि होसेसमधील सोलेनॉइड वॉल्वमधील लीक चेक करावे आणि जर जास्त लिकेज होत असेल तर ते दुरुस्त करावे. मेक शुअर सोलेनॉइड काईल एनर्जाइज प्रॉपरली, आणि सोलेनॉइड काईल ही प्रॉपरली एनर्जाइज झाली आहे की नाही ते खात्री करून घ्यावी. या पद्धतीची ट्रबल शूटिंग सर्ज वेसलमधून निघणाऱ्या ऑक्सिजनमधील प्युरिटी जर कमी असेल तर त्यावेळेस घेणे गरजेचे आहे. लो प्युरिटी ऑक्सिजन ऑन ऑक्सिजन ॲनालायझर, ऑक्सिजन ॲनालायझरमध्ये ऑक्सिजनची प्युरिटी ही जे कमी असेल त्यावेळेस काय करावं, तर जे वॉटर ऑर ऑइल इन शिवबेड, तर शिवबेडमध्ये पाणी किंवा ऑइल आला असेल, तेल आला असेल तर त्यामुळे ऑक्सिजन ॲनालायझरमधील लो प्युरिटी हे दाखवत असते. तर त्यासाठी ट्रबल शूटिंग, मेक शुअर ॲक्च्युएटर टू वॉल्व कपलिंग आर टाईट अँड पोझिशन ऑन द वॉल्व स्टेम अँड दॅट हॅव द वॉल्व स्टेम ॲक्च्युअली टर्न, म्हणजे व्हॉल्व प्रॉपर पोझिशनमध्ये आहे की नाही हे तपासणं गरजेचं आहे, आणि सर्व फिटिंग ज्या केली आहेत, वॉल्व कपलिंग ज्या केल्या आहेत एकमेकाला त्या घट्ट व्यवस्थित पोझिशनमध्ये आहेत की नाही याची खात्री करणे गरजेचं आहे. मेक शुअर यू हॅव ॲडिक्वेट इन्स्ट्रुमेंट एअर प्रेशर टू द वॉल्व, आणि जे योग्य वॉलला योग्य
इन्स्ट्रुमेंट एअर प्रेशर आहे की नाही ते सुद्धा तपासणं गरजेचं आहे. चेक एअर ड्रायर अँड फिल्टर फॉर प्रॉपर ऑपरेशन. आणि योग्य पद्धतीनं कार्य करण्यासाठी ऑक्सिजन ॲनालायझर हा एअर फिल्टर आणि ड्रायरसुद्धा तपासणं गरजेचे आहे. इफ वॉटर ऑर ऑइल हॅज पास्ड इन टू द सिस्टीम अँड कंटेमिनेटेड द सीव बेड, द झिओलाइट विल नीड टू बी रिप्लेस. जर ऑइल आणि वॉटर म्हणजे पाणी हा सिस्टीममधून पास होत आहे तेव्हा सीवबेड ह्या बेडमध्ये काय ते दोष निर्माण होतात आणि जो झिओलाइट आहे त्या झिओलाइटमधून प्रॉपर म्हणजे कार्य होत नाही. त्यामुळे झिओलाइट बदलवणे हे आवश्यक असते. त्यावेळेस ऑक्सिजन ॲनालायझरमधील लो प्युरिटी जर आली तर त्याला कारणे म्हणजे झिओलाइट बदलवणे हा एक त्यावरील उपाय ठरतो.